आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत एकदा, सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी दरे इथं जाणं, यावरून महायुतीत अजूनही संघर्ष कायम आहे असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 50,000 मतं, 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% नाही। महाराष्ट्रात एकीकडे गुलाबी थंडीचं आगमन झालंय, दुसरीकडे राज्याच्या राजकारणाचं वातावरण मात्र जोरदार तापलंय। जवळपास 240 जागांचं महाबहुमत मिळालेल्या महायुतीला अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करता आलेला नाहीये। चेहरा फिक्स केला असला तरीही तो अजूनही पडद्याआड ठेवलाय। त्याला काय कारण असेल, त्याचे अनेक अंदाज आज घडीला लावता येतील। दिल्लीतून परतल्यानंतर शिंदेंनी महायुतीच्या बैठकीकडे पाठ करत साताऱ्याला गेलेत। महायुतीत जे सुरू आहे हे सगळं पाहिलं की एक तारीख आठवते, 28 नोव्हेंबर 2019। आजपासून बरोबर 5 वर्ष आणि 1 दिवस आधी महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर रंगलेल्या महिन्याभराच्या महाराजकीय नाट्याचा शेवट झाला तो हा दिवस। हे आज सांगण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जय पराजयाची कहाणी। तेव्हा भाजपा बॅकफुटला होती, आज भाजपा फ्रंटफुटवर आहे। त्यावेळी भाजपा 105 वर अडकली होती, त्यांच्या समोर युतीशिवाय पर्याय नव्हता। सर्वात विश्वासू मित्र विरोधकांच्या गोटात सामील होत होता, पण आज चित्र तसं नाहीये। एकट्या भाजपाचेच 132 आमदार आहेत, त्यांना सत्ता स्थापनेसाठी फार जुळवाजुळव करण्याची गरज पडत नाहीये। शिवाय यावेळी त्यांच्यासोबत शिंदेशिवाय अजितदादाही आहेत, तेही मजबूत स्थितीत आहेत। दोघांपैकी कुणी एकही सोबत असलं तरी सत्ता स्थापन करता येईल, पण बरोबर शिंदे असणं हे राजकीय दृष्ट्या जास्त महत्त्वाचं ठरेल असं भाजप श्रेष्ठींना वाटत असावं। कारण शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये असलेला हिंदुत्वाचा समान धागा, नैसर्गिक युती आणि शिंदेंना मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरेंसह इतरांना दिलेला संदेश सुद्धा महत्त्वाचा आहे। आज जर शिंदे नाराज राहिले तर सध्याच्या नॅरेटिव्हच्या राजकारणात भाजपचं यूज अँड थ्रो कॅरेक्टर म्हणायला विरोधकांना संधी मिळेल। राजकीय दृष्ट्या विचार केलाच तर शिंदे सोबत असतील तर त्याचा थेट फायदा आगामी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांमध्येही होईल। म्हणूनच की काय भाजप शिंदेंची नाराजी दूर होण्याची वाट पाहत असेल। तुर्तास 0 आवरमध्ये वेळ झालीये आजच्या भागात इथेच थांबण्याची। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।